मोठ्या परताव्याचं स्वप्न, कर्जांची तातडीची गरज आणि एका क्लिकवर विश्वास ठेवलेला अनोळखी माणूस. पुण्यात सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या आमिषांतून नागरिकांना जाळ्यात ओढत 1.25 कोटींची फसवणूक केली. मग प्रश्न एकच, आपणही न कळत त्यांच्या पुढचं लक्ष तर ठरत नाही ना? चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी. नमस्कार, मी सृष्टी. तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. पुण्यात सायबर गुन्ह्यांचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. शेअर बाजारात गुंतवणूक, ऑनलाईन कामांची संधी, तात्काळ कर्ज अशा आकर्षक आमिषांच्या जाळ्यात अडकून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये 1.25 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. शिक्षित, नोकरदार आणि सावध वाटणारे नागरिकही या फसवणुकीचे बळी ठरत असल्याने चिंता वाढली आहे. शिवाजीनगर परिसरातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 31 लाख रुपयांची फसवणूक झाली. नोव्हेंबर महिन्यात तिच्या मोबाईलवर संपर्क साधत चोरट्यांनी मोठ्या परताव्याचं स्वप्न दाखवलं. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमांवर नफा मिळाल्याचा भास निर्माण करून विश्वास संपादन करण्यात आला. हा विश्वास पक्का होताच पुढील 2 महिन्यांत वेळोवेळी 31 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करून घेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र 1 रुपयाचाही परतावा मिळाला नाही. फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या घटनेत खाजगी वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवून देण्याच्या जाहिरातीला बळी पडलेल्या 28 वर्षीय तरुणाची 41 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाली. समाज माध्यमांवरील संपर्कानंतर चोरट्यांनी त्याला लिंक पाठवली, छायाचित्र मागवले आणि नंतर त्याच छायाचित्रात फेरफार केला. हे बदललेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. भीती आणि मानसिक दबावाखाली त्याने 41,50,000 रुपये चोरट्याच्या खात्यात जमा केले. सायबर गुन्हेगार आज फक्त कोड आणि ॲप्स वापरत नाहीत, तर माणसांच्या भावनांवर थेट घाव घालत आहेत. एक चुकीचा क्लिक आणि अंधविश्वासाचा निर्णय आणि आयुष्यभराची पुंजी क्षणात नाहीशी होते. त्यामुळे कोणतीही ऑनलाईन ऑफर, गुंतवणूक किंवा कर्जविषयक संदेश मिळाल्यास सतर्क राहणं, तपासणी करणं आणि शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधणं हाच सध्या सर्वात सुरक्षित मार्ग नाही का? तर यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. पाहत रहा न्यूज डॉट्स.